आगामी लोकसभा विधानसभेत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती। राष्ट्रवादीसह इतर कोणत्याही पक्षावर अवलंबून राहू नका, प्रदेश काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर निरोप। इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातमीने खळबळ। उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेच्या 9 आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का याबाबत उत्सुकता। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पुन्हा जावं यासाठी विनंती करणार, खासदार संजय राऊतांची माहिती। महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाणं आवश्यक, राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी चर्चा झाली होती। अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे यांची माहिती। महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, सयाजी शिंदेंची मागणी। अजितदादांच्या 13व्या नंतर माध्यमांशी बोलणार, खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। 13वा होत नाही तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण। भाजप सत्तेत म्हणून संघाला चांगले दिवस असं नाही, तर संघामुळे भाजपचे चांगले दिवस सुरू झालेत, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तीही सरसंघचालक होऊ शकतो, मोहन भागवत यांचं मोठं विधान। फक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय सरसंघचालक होईल असं नाही, जो काम करेल तो सरसंघचालक होईल, भागवतांचं वक्तव्य। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्न पुरस्काराचाच सन्मान होईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। सावरकर कोट्यवधी लोकांचे हृदय सम्राट आहेत, भागवतांचं विधान। 2047 मध्ये अखंड भारत होणार, भारताचे तुकडे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे होतील, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। मुंबईतील मराठी माणूस हिंदू आहे हे भाजपाला कळलं, रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवारी दिल्यानंतर संजय राऊत यांचा टोला। ठाकरे बंधूंच्या दबावापोटी भाजपाला मराठी महापौर करावा लागला, राऊतांचं वक्तव्य। सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम ढाब्यावर आढळल्यामुळे खळबळ। काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप, अतिरिक्त मशीन असल्याचा तहसीलदारांचा दावा। झुंडशाही गुंडशाही कोणत्याही एमआयडीसी मध्ये खपवून घेणार नाही, सुपा एमआयडीसी मधल्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। उद्योजकांना त्रास देणाऱ्यांना ठोकून बंद करायचं, मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना सूचना। संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षेदरम्यान महिला परीक्षार्थींना मंगळसूत्रही काढायला लावलं। परीक्षा भारतात आहे की पाकिस्तानात, परीक्षार्थींचा सवाल। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून अंबादास दानवेंची माहिती सरकारवर टीका। यवतमाळमध्ये उर्दू शाळेत पाकिस्तानी देशभक्तीपर गीतावर नृत्य, भाजपाकडून पोलिसात तक्रार, नागरिकांकडून घटनेचा निषेध। महानगर गॅसकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांची वाढ। सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपयांवर, तर पीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ। भिवंडीतील मानकोलीमध्ये भीषण आग, आगीत 6 ते 7 गोदामं जळून खाक। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। जेजुरी गडावर 2 बैल उधळले, पूजेसाठी आणलेले शर्यतीचे बैल उधळले, नागरिकांची एकच पळापळ। हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये जत्रेतील पाळणा कोसळल्यानं